शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं दिसतंय। काल रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये एक फॉर्म्युला काढण्यात आलेला आहे। आमदारांच्या दबावामुळे शिवसेनेनं हा फॉर्म्युला मान्य केलाय। गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरचा दावा शिवसेनेनं सोडलेला आहे। 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रीपदं शिवसेनेला दिली जाऊ शकतात। अर्थ, महसूल आणि नगर विकास ही महत्त्वाची खाती सुद्धा भाजपकडेच राहतील अशी शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, उद्योग आणि सिंचन या दुय्यम दर्जाच्या खात्यांवर शिवसेनेला समाधान मानावं लागणार आहे। अद्यापची अधिकृत घोषणा बाकी असली तरी हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची जी मीडियाच्या सूत्रांची माहिती आहे। दरम्यान सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील तातडीनं आता दिल्लीला रवाना झालेत। शिवसेनेच्या सत्ता सहभागाबद्दल धर्मेंद्र प्रधान आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची ते भेट घेतील। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी युतीची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं म्हटलंय। 1-2 मुद्द्यांवर चर्चा बाकी आहे, मात्र त्यावर लवकरच निर्णय होतील असं सांगत युती होणार असल्याचे संकेत फडणवीसांनी दिलेत। पण आमची बोलणी बरीच सकारात्मक चाललेली आहे, बोलणी बरीच पुढे देखील गेलेली आहे। 1-2 इश्यूजवर निर्णय करणं बाकी आहे, त्या संदर्भात लवकर निर्णय होतील अशी मला अपेक्षा आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री म्हणतात अगदी काही मुद्दे थोडेसे राहिले त्याच्यावर चर्चा होणं बाकी आहे। हे कुठले असे मुद्दे आहेत की ज्यावर चर्चा बाकी आहे आणि ही औपचारिक घोषणा आता कधी होणार आहे? मग साधारणतः आजच या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही पक्षांमध्ये दीपक यांचा संपर्क तुटलेला आहे। आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र ही राजकीय क्षेत्रातून महत्त्वाची बातमी, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे आणि काही अगदी कधी ही बातमी येऊ शकते की शिवसेना आणि भाजपची पुन्हा एकदा युती होईल म्हणून, कारण गृह, अर्थ, महसूल ही खाती जरी भाजपकडे राहणार असले तरी उरलेली जी दुय्यम दर्जाची का असेना ती खाती घ्यायला आता शिवसेना तयार असल्याचं बोललं जातं। त्यामुळे चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि याबाबतची घोषणा कधीही होऊ शकते। भाजप आणि शिवसेना युतीची औपचारिकता आता केवळ बाकी आहे। चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि घोषणा लवकरच होईल। आणि सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि होणाऱ्या या युतीबाबत आणि शिवसेनेच्या सत्ता सहभागाबद्दल धर्मेंद्र प्रधान आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत। तर पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत। दीपक, अनुपमा, प्रामुख्याने शिवसेना एकीकडे विरोधी पक्षात बसले असताना सुद्धा पुन्हा सत्तेत येण्यासंदर्भातची चर्चा सुरू झाली। त्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांचा जो दबाव आहे पक्षप्रमुखांवर, तो असल्यामुळे या प्रकरणाची पावलं शिवसेनेला उचलावी लागली। कारण आपल्याला माहिती आहे की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका बजावू अशी घोषणा शिवसेनेने केली होती। शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता विधानसभेत घोषित झाला होता। असं असतानाही पुन्हा भाजपबरोबर शिवसेनेने सत्ता सहभागासंदर्भात चर्चा सुरू केली आणि ही चर्चा सुरू असताना अनेक आपल्या ज्या अटी होत्या त्या अटी सुद्धा शिवसेनेने सोडून दिलेल्या आहेत। हे बघणं प्रामुख्याने महत्वाचं ठरणार आहे, कारण या सगळ्या अटी सोडण्यामागे प्रामुख्याने शिवसेना आमदारांचा वाढता दबाव होता सत्तेत सहभागी होण्याचा। गेले 15 वर्ष त्यांना सत्तेपासून दूर आहे आणि आता 15 वर्षानंतर संधी मिळाली आहे तर सत्तेत जावं, किमान काही लोकांना मंत्रिपदाची संधी मिळेल, काही लोक वर्णी लागेल काही लोकांची। त्याचबरोबर आमदारांची समस्या असल्यामुळे लवकर होतील असं साधारणतः सगळ्या आमदारांचा दबाव पक्षप्रमुखांवर होता आणि त्यामुळे आमदारांच्या दबावामुळे पुन्हा सत्तेत सहभागी होण्यासंदर्भातील चर्चा उद्धव ठाकरेंनी सुरू केली आणि सुरुवातीपासून जो आग्रह होता शिवसेनेचा की आम्हाला उपमुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद नाही द्यायचं तर गृहमंत्रीपद हवं, परंतु या दोन्ही पदांवरील दावा शिवसेनेने सोडला आहे। त्याचबरोबर प्रमुख खाते आता भाजपच्या कोअर कमिटीच्या मंत्र्यांकडे आहेत। प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि नगर विकास, तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण आहे, एकनाथ खडसेंकडे महसूल आहे, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे। ही महत्वाची खाती सुद्धा सोडायला भाजप तयार नाही आणि ते सुद्धा जवळपास मान्य केलेलं आहे। आणि उरलेली जी खाती आहेत, सार्वजनिक बांधकाम असेल, जलसंपदा असेल, ऊर्जा असेल, उद्योग विभाग असेल, सामाजिक न्याय असेल, उत्पादन शुल्क असेल, या खात्यांपैकी साधारणतः 4 ते 5 खाती शिवसेनेला मिळतील आणि 4 केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदं आणि 8 राज्यमंत्रीपदं असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे। आणि दोन्ही पक्षांमध्ये फायनल चर्चा होऊन आजच या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल आणि शपथविधी कदाचित उद्या किंवा 1-2 दिवसातच होण्याची शक्यता आहे। अनुपमा।
अगदी धन्यवाद दीपक, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. आणि याबाबतची काही अपडेट असेल तर जरूर तुमच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊ. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर सुब्रमण्यम स्वामी यांनी काय ट्विट केलेलं आहे ते एकदा पाहूया. युतीचे दिल्लीतून संकेत मिळतात. शिवसेनेला 5 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्री उद्या शपथ घेतील. जय श्रीराम, नमो नमः असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.